नमस्ते, मी एकता जाधव. 13 तारखेला पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि याच अनुषंगाने MIMचे उमेदवार अनिस सुंडके हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनिस सुंडकेंनी आत्ता रवींद्र दंगेकर यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत की त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी वक्फ बोर्डाची जागा ही लाटलेली आहे. सर, काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर नक्की? हो, लाटलेलीच आहे. माझ्याकडे सगळे कागदपत्र आहे, सगळं आहे. ती वकफची जमीन आहे आणि ते वकफची जमीन आम्ही अर्ज केलेलं आहे आता वकफ बोर्डला. त्यांनी म्हणले की आम्ही 4-5 दिवसात त्याची तपासणी करणार आणि त्याच्यावर स्टे ऑर्डर देणार. हे तुमच्या कधी निदर्शनास आलं की ही जमीन त्यांच्या ताब्यात आहे? 1 महिना झाला आमचं चाललं होतं. हे सोशल वर्कर वकफ ॲक्टिव्हिटीज मेंबर आहे नाही का, हे सगळं ते वर्षभर झाले काम करत होते त्याच्यावर आणि त्यांनी मला हे पेपर पुरवले नाही का. या संदर्भात दंगेकरांची काही चर्चा झाली आहे का किंवा त्यांच्यापर्यंत हे काही गेले का? मला नाही माहीत आणि मी कशाला चर्चा करू त्यांच्याबरोबर. आता इलेक्शन चालू आहे, ते मित्र आहे माझे, पण अल्लाच्या जागेमध्ये कोण मित्र नाही आमचे. मोठी सभा देखील होणार आहे, OWC येणार आहे तुमच्या प्रचारार्थ. काय सांगतात सभेबद्दल? सभा आता आज रात्री आमचं फिक्स होणार आहे नाही का, तारीख आणि जागा आम्ही तुम्हाला कळू. काय झालं, आधी पूर्वतयारी केली जाते सर, भरपूर मोठी बैठक व्यवस्था केली जाते, भरपूर मोठी आसन व्यवस्था असते, सर्व नियोजन आधी 5-6 दिवस असतात. पण तुमची सभा उद्या होणार आहे म्हणताय, पण अजूनही काही फिक्स नाही आहे का असं? नाही, ते होणार नव्हता. बघा, त्यांचं पण 13 तारखेला इलेक्शन आहे, OWC साहेबाचा. जलील साहेबाचं पण 13 तारखेलाच आहे, आपलं पण 13 तारखेचं आहे. तर त्यामुळं शोडल वर खाली होते, तर ते पण सभा होणार आहे. अच्छा, तुम्हाला ग्राउंडसाठी परमिशन मिळाली आहे का? आम्ही करणार. आम्हाला 4-5 जागा सुचवलेल्या आहेत त्यांनी, काही 4-5 जागा, त्या 4-5 जागेमधून एक जागा आम्ही निवडणार. किती नागरिक येतील, कसा प्रतिसाद असेल? 1 लाख 1.25 लाख लोक येणार 100%. लोकांना काय आवाहन करायचं? लोकांना साहेब आता आव्हान करणार ना, साहेब आव्हान करणार. तुमचे मुद्दे काय असणार आहेत प्रचार? मुद्दे आमचे तर हेच आहे, आमचे मुद्दे विकासाचेच मुद्दे असणार आहे. आमचे रोड लोकांना नवीन, मला डॅम बांधायचे. आज पुणे शहर जेवढा होता आज तेवढाच पुणे शहर आहे, पण डॅम एकच आहे त्या पुणे शहराला. तर त्याच्यावर माझं लक्ष असणार आहे. तर इकडं पण पुण्यामध्ये एक मोठा डॅम व्हायला पाहिजे. पुण्याच्या विकासामध्ये काय गोष्टी अजून झालेल्या नाही आहेत. तुम्ही जसं म्हणले की मी लाईनअप करत होतो किंवा मी त्याच्या प्रयत्नामध्ये होतो, पण काही गोष्टींमध्ये अडवणूक करण्यात आली किंवा हे झालं. तर काय मुद्दे आत्तापर्यंत, जसं मेट्रो व्हायला पाहिजे होती, काय आत्ता व्हायला पाहिजे होतं पुण्यामध्ये असं नाही. पहिलं तर तुम्हाला सांगतो, रिंग रोड पहिले व्हायला पाहिजे होतं. आज रिंग रोड झाला असतं तर आपल्याला जेवढं त्रास सहन करायला लागतं, हे मेट्रो मोनोरेल होती नाही का, बाकीचे जे आपण आता सुविधा करतो, हे रिंग रोड झाला असतं तरी एवढं काही त्रास झालाच नसतं. 100%. BRT विषयी काय वाटतं सर? BRT ते एकदम म्हणजे फेल प्रोजेक्ट होता. BRT म्हणजे एक फेल प्रोजेक्ट होता. तुम्ही सगळं जाऊन बघा तिकडं, काय BRTवर काय चालू नाही. उलटं ते रस्ते मोठे केले असते तर उलटं ट्रॅफिक सुरळीत झाली असते. नक्कीच. यांच्या म्हणण्याप्रमाणे पुण्यामध्ये विकासाचे भरपूर काही मुद्दे आहेत आणि त्यानुसार विकास होणं गरजेचं होतं. आता OWCची देखील पुण्यामध्ये मोठी सभा होणार आहे आणि या सभेमध्ये मोदींची टीका झाली, राहुल गांधींची आधी सभा झाली, त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. आता OWC पुण्यात आल्यानंतर त्यांचे मुद्दे काय असणार आहेत हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं राहणार आहे. एकता जाधव,